नमस्कार मित्रांनो. ही दोन मित्रांची गोष्ट आहे. विलास आणि विजय अशी त्यांची नावे. आता दोघांचे वय म्हणजे हे दोघं 30 वर्षाचे होते. कार होती. विलास आणि विजय दोघं विलासच्या कारने प्रवासाला निघाले होते. भर दुपारची वेळ. भयान रस्ता एकदम शांत होता. एक अर्ध वाहन जात होतं. मोटरसायकलवाले इतर तर कोणी दिसतच नव्हते. त्यांनी ते गावापासून बरेच दूर आलेत. त्यांना ज्या गावाला जायचं होतं त्या गावाचा रस्ता असा होता की संपूर्ण डोंगराळ भाग, शेती वगैरे फार कमी, मोठमोठे माळरान आणि फक्त काटेरी झाडं वगैरे असं झुडपं, असं भयान वातावरण होतं. वाळवंटासारखाच तो भाग होता. आणि त्या भागातून ते भर उन्हाळ्यात निघाले होते. मे महिना. बरोबर 12 वाजले होते. 12 वाजले आणि अचानक ते ज्या रस्त्याने चालले होते ना, त्या रस्त्यानं त्यांना जरा विचित्र वाटलं. विजय म्हणाला, विलास, तुला असं वाटत नाही का की एवढं ऊन आहे ते ठीक आहे, परंतु ह्या रस्त्याला सुमसाम आहे एकदम, एखादं वाहनही भेटत नाही आता. विलास म्हणाला, खरंच नाही, मी पण विचार करतोय किती वेळ गेला, 15-20 मिनटं आली, रस्त्यात एक सुद्धा वाहन आता दिसला नाही. सुरुवातीला तरी थोडेफार वाहन लागले होते. आपण या रस्त्याने कधी गेलोच नाही. पावच्या दिशेने बरोबर जातो आहे. गुगल मॅपवरून हा रस्ता तर अगदी बरोबर आहे. जाऊ द्या, उन्हाळ्याचे दिवस, मे महिना आहे, त्यामुळे लोक असे घाबरत असतील उन्हामुळे. आणि कसं असतं, उन्हामध्ये गाड्यासुद्धा पेट घेतात. अरे हो, बरोबर आहे, पेट्रोल भरपूर आहे, काही चिंता करायची नाही. आपल्याला वापससुद्धा येऊन गेलो तरी परत पेट्रोल भरायची जरूर नाही. मी स्टॉक अगदी पूर्ण भरून घेतलेला आहे. पण उन्हामुळे काहीच होणार नाही. किती ऊन असो, आपल्या गाडीला काहीच होत नाही. बस. आणि कारण AC गाडी होती. AC गाडी असल्यामुळे काय टेन्शन आहे, कशाला काळजी करतो. बस दोघं गप्पा मारत चालले होते. त्यांनी मस्तपैकी गाडीत गाण्यांची कॅसेट लावली. गाणे ऐकताय. अजून 10-15 मिनटं गेले. त्यांना का 12:15 होऊन गेले आणि ह्या रस्त्याला अजून एक सुद्धा मनुष्य नाही. असं काय या रस्त्यात, कसं वाटतंय, जरा भयानच वाटतंय. विजय म्हणाला, अरे बरोबर आहे, आज अमावस्या आहे, त्याच्यामुळे असं भयान वाटत असेल. विलास म्हणा, अरे अमावस्या असली तर भीती वगैरे कसं आहे, रात्रीच्या वेळेला भीती आहे, भर दुपारची वेळ आहे, कशाचं काय, भर दुपारी कुठं काही भूतं खेत असता का, अजिबात काळजी करू नको. आणि दिवसा कधीच भूत नसता. अमावस्या आहे, रात्री भीती असते. आपण काय आता दिवसा जाणार, तिथं पोचणार, एक दिवस थांबून आपल्याला परत वापस यायचे, ते पण आपण दिवसा जाणार आहे. झालं. मस्त गप्पा करत करत ते पुढे चालले होते. अचानक काय झालं, त्यांचं लक्ष गेलं, रस्त्यावरती एकही वाहन नव्हतं, परंतु एक गाडी उभी होती भर उन्हात. आणि त्या गाडीचं चारही दरवाजे उघडे होते. कार होती आणि मागची डिक्की पण उघडी होती. हिने हळूहळू गाडी आणली, तिथं उभी केली. अरे आजूबाजूला कोणी नाही. एवढं कडक ऊन होतं. एवढ्या कडक उन्हामध्ये आजूबाजूला पूर्ण माळरान, बाजूला डोंगर, सुमसाम एरिया, आणि गाडी उभी, गाडीत कोणी कसं का नाही. मग दोघं गाडीतून खाली उतरल्यावर त्या गाडीजवळ गेले. त्यांनी आजूबाजूला फिरून पाहिलं, गाडीत पाहिलं, काहीच नाही. बॅगा वगैरे मात्र पडलेल्या होत्या. माणूस एकही नाही. आजूबाजूला बघितलं, एवढं बरं उन्हामध्ये कोणी नाही. अशी गाडी कसं काय उभी करून दिली यांनी. आणि ते परत फिरतील तेवढ्यात त्यांचं लक्ष गेलं, गाडीच्या टपावरती एक लहानसं बाऊल होतं, 1-1.5 फुटाचं, मस्तपैकी उभं होतं ते जोकर. हो बापरे, लाल भडक कपडे, मस्त हसतोय असं चेहरा, जोकरची बाहुली. अरे विलास म्हणाल, बघ किती छान बाहुली. विजय म्हण, चल घेऊन टाक, किती मस्त छान बाहुली, आपण घेऊन जाऊ, जोकरची बाहुली. पण विजय नाही, कोणाची गाडीवरती ती ठेवलेली आहे, आपल्याला आधी कशी दिसली नाही. नाही काही घ्यायची नाही, ही अशी कोणाची वस्तू घ्यायची का नाही, चल. मग ते दोघं वापस आले, त्यांच्या गाडीत बसले. मग गाडी सुरू केल्यानंतर विचार कर, कमाल, एवढे भर उन्हामध्ये गाडी उभी, वरती मस्त बाहुली ठेवलेली जोकरची, आणि काय हसतोय जोकर, असं कसं. ते असे विचार करतात. 1-1.5 किलोमीटर गेलेच असतील. तेवढ्यामध्ये त्यांना अचानक विलास बोलला, हे बघ, अरे भर रस्त्यावरती ती जोकरची बाहुली उभी आहे. अरे गाडी हळूहळू आणली, बाहुलीजवळ उभी केली. गाडीच्या समोर तो जोकर, आजूबाजूला एकदम ऊन पडलेलं आहे, रस्ता तापलेला, डांबरी रस्ता, एकही वाहन नाही. हो बापरे, कमाल आहे. अशी बाहुली इथं कसं ठेवली तुम्ही, अरे तिथं गाडीच्या टपावर इथं कशी आली.
विजय म्हणाला, नाही कोणीतरी की नाही मजा केली असेल. ही जोकरची एक बाहुली तिथून एक बाहुली रस्त्यावर ठेवून दिली असेल घाबरण्यासाठी. कोणीतरी घाबरून जाईल बा. अरे बाहुली त्याला कोण घाबरणार. विजय म्हणाला जाऊ दे. मग विलास म्हणाला जाऊ दे, काय असं रस्त्यात उभी करणं बरोबर आहे काय, कोणी घाबरून जाईल तर. तो खाली उतरला गाडीतून. गाडी तो चालवत होता, तो खाली उतरला, बाहुलीपर्यंत गेला आणि एकदम एक लात मारली बाहुलीला आणि दूर फेकलेली रस्त्याच्या बाजूला. माळ रानावरती बाहुली दूर जाऊन पडली. परत आला. विजय म्हणाला, अरे तू हे काय केलं, तू बाहुली लात का मारली. विजय म्हणाला, अरे असं कोणी अचानक घाबरून जे ना, आणि घाबरून जर त्यांनी गाडी एकदम घाबरून ब्रेक लावला किंवा वळवली तर ॲक्सिडेंट होण्याची भीती आहे, म्हणून मी तिला फेकून दिला. तो जाऊ दे, चला बसला, गाडीत बसला, गाडी सुरू केली आणि पुढे येतो तोपर्यंत काय आलं, गाडीचं स्पीड एकदम कमी. अरे असं कसं कमी होतं या स्पीड. अरे काय झालं गाडीला. विजय म्हणाला, गाडी तर पेट्रोल फुल भरलेलं आहे ना तू. विलास म्हणाला, भरलेलं आहे आणि स्पीड का पकडत नाही गाडी. अगदी 10-20च्या गतीने चालत होती, जशी काही सायकल चालते. गाडी स्पीडच पकडत नव्हती. काय बापरे, काय झालं. कसं तरी त्याने स्पीड वाढवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग नाही. गाडी अगदी सायकलीसारखी चालली होती. 20 किलोमीटर प्रति घंटा या स्पीडने ती चालू होती. काय करायचं समजत नव्हतं त्याला. विजय म्हणाला, हे बघ, तू त्या बाहुलीला लात मारली ना, तर जोकरच्या बाहुलीला तू लात मारली म्हणून असं झालं असेल. विलास हसला, अरे काहीतरी अंधश्रद्धा. अरे बाहुली होती ती, रबरी बाहुली, मारली मी लातनं, दूर फेकून दिली, कोणी घाबरू नको, काही नाही असं. पण तरी गाडीचा स्पीड वाढतच नव्हता, अतिशय. बापरे, काय करायचं. 5 मिनटं झाले तरी गाडी हळूहळू चालते, स्पीडच पकडत नाही. आजूबाजूला पाहिलं निर्मनुष्य रस्ता, कोणीच नाही, भर उन्हाळा. बापरे, काय करायचं. खाली उतरून गाडीला बघायचं का, तर बघ काय झालं. तर मग त्यांनी गाडी उभी केली, उतरले, खाली पाहिलं, इंजिन वगैरे सर्व चेक केलं, सर्व तर ओके आहे ना. याचं काय होतं आहे, काही समजत नाही. परत बसले गाडी, चला निघूया. निघाले. गाडीचं स्पीड वाढतच नव्हता, अतिशय म्हणजे 20 किलोमीटर प्रति घंटा या वेगाने ती हळूहळू चालली होती. तर चला हळूहळू का ना. विजय म्हणाला, बाबा रे हळूहळू का ना, आता काही इंजिनची छेडछाड करू नको, जसं असेल तसं. नाही तर काय, भर उन्हा जरी तर गाडी पडली. आणि किती वेळ झाला, अर्धा तास झाला, आपल्याला एक सुद्धा वाहन भेटलं नाही. या रस्त्यावरती एकदम सुमसाम, एखादा मनुष्यही दिसला नाही. जाऊ दे असं ते म्हणतात. तेवढ्यामध्ये त्यांचं AC एकदम बंद झाला, एकदम बंद. बापरे, अरे AC चालत नाही, कसं काय AC बंद झाला. खूप प्रयत्न केला पण काही नाही. मग जाऊ दे, आता गाडी तरी पण व्हायला नको, चालू दे. मग दोघांनी ती गाडी चालू ठेवली. त्यांच्या गप्पा वगैरे मारणं एकदम बंद झाला. टेप वगैरे मस्त गाणं ऐकताय. मग त्यांनी काय केलं, खिडक्या उघडून दिल्यात हवा येण्यासाठी. पण कसं खिडक्या उघडताना ते ACत बसलेले, ACत गाडी चालवायची सवय, आणि एकदम गरम हवाच्या झोतमध्ये आला. मग त्यांनी खिडक्या एकदम कमी उघडल्यात आणि चालवत आहे. पण इतकं गरम होत होतं एकदम, आणि गाडीचा स्पीड एकदम कमी झाल्यामुळे अगदीच हळूवार चालते गाडी. काय करायचं, दोन्ही विचारात पडले. मग शेवटी त्यांना नाईलाजाने खिडक्या उघडायला लागल्या पूर्ण, कारण घामेघूम होऊन गेले ते. इतकं घाम येत होता त्यांना. बापरे, आता दोघंही घाबरलेत. तरी विजय म्हणाला, बघ विलास, तू त्या बाहुलीला लात मारायला नको होती, त्याच्यामुळे असं घडलेलं आहे. विलास काय माहिती, का सांगता येत नाही. आणि खरंच आज अमावस्या आहे. आम्ही हसत होतो की भर दुपारी असं काही होईल का, तसं तर काही भुताटकी तर नसेल. जाऊ दे, आता जे झालं ते झालं. आता गाडी चालवत राहा, बंद पडू द्यायला नको, आणि खाली उतरायची नाही. आता गाडीच्या खाली अजिबात उतरायची नाही, झालं ठरलं. त्याप्रमाणे मग हळूहळू गाडी चालवत नाही. गाडी चालते. गाडी चालताना परत बघतात समोर एकदम धचकला हवे. अरे बघ अरे विजय बघ समोर त्या जोकरची बाहुली समोर उभी बघावा, भर रस्त्यात उभी आहे. हो बापरे. विजय म्हणा, आहे बघ काही बी कर, पण गाडी थांबू नको, साईडने चाल. मग त्यांनी काय केलं, गाडी बाहुली होती जोकरची बाहुली मस्त मध्यभागी, बाजूने एकदम गाडी घेतली. फक्त स्पीडच नव्हता, हळूहळू करत बाजूने साईडने गाडी नेली, पुढे चालल्या गेले. मग विलास म्हणाला, कोणीतरी मजा केली असेल, अशा जोकरच्या 2-3 बाहुल्या आणल्या असेल, रस्त्यात ठेवून द्यायचे त्या रिकाम्या गाडीवर, म्हणजे लोक घाबरून जातील वा. पण ही अशी मजा चांगली नाही. भर उन्हाळ्याची वेळ. परत ती गाडी चालवत होत. परत अजून थोडंसं अंतर आले,
परत अंतर आल्यानंतर पुन्हा एकदम तोच जोकर. अरे विलास म्हणाला, विजय बघ बघ ते जोकरची बाहुली. विजय म्हणाला, बघ अजिबात घाबरू नको. जे असेल ते. असं कसं? मला असं वाटतं कोणतरी 5-6 बावले आणले असेल रस्त्यावर असं थोडं अंतर ठेवले असेल. लोक घाबरतील बा. अरे पण घाबरून जर काही झालं तर ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतो. बरं नशीब आपलं गाडीचं स्पीड कमी आहे म्हणून आपलं ॲक्सिडेंट नाही होते. अरे हो ते बी खरं आहे. मग हळूवार गाडी आणली जोकरपर्यंत आपण आणि अचानक तो दचकला. का? ती बाहुली रस्त्यावर चालत होती. चालत हा साईडने जायला लागला ना, याच्या साईडने बरोबर ते गाडीच्या समोर एकदम. हो बापरे. विजय म्हणाला, अरे बापरे विलास काय करायचं? विलास होतो, जाऊ दे काही घाबरू नको. मी त्या गाडीला की नाही डायरेक्ट ते जोकरच्या अंगावरून घालून देतो जे होईल ते. आणि झालं. विलासने एकदम गाडीला रेस केला. पण ती इतके वेगात चालतच नव्हती त्या, तरी पण त्या बाहुलीवरून गेली. बाहुलीवर घेता एकदम किंकाळी ऐकू आली. लहान मुलगा मेल्यासारखा एकदम. लहान मुलाची एकदम भयानक किंकाळी. अरे बापरे. गाडीत एखाद्या गाडीच्या खाली लहान मुलगा चेंगरला जावं इतकं जोरात किंकाळी. आणि पुढे जाऊन लागे आणि ब्रेक लावला. बघतो रक्त त्यांच्या खिडकीतून त्यांच्या अंगावर पडलं. दोघांच्या कपडे ओले चिम रक्ताचे. बापरे. अरे विलास काय झालं? अरे ती बाहुली होती का तू मुलाला चिंधलं? विजय म्हणाला, अरे नाही ना बाहुलीच होती, जोकरची बाहुली होती. मी तिला गाडी खाली चिंधलं. बापरे काय भयानक आहे. आणि बाहुली असं? तू नाही बाहुली नसेल, आपल्याला बाद झालं असेल. अरे लहान मुलाला चिंधून टाकलं तू. बापरे घाबरले दोघं. पटकन खाली उतरले. थरथर कापत होते. अगोदर घामाने ओलं चिंब झालेलं होतं. इतकं गरम वाटत होतं. उन्हाळ्याचे दिवस, मे महिना. उतरले खाली उतरले. पाहिलं ड्रायव्हर साईडलाच ते जोकरची बाहुली चिनली गेलेली होती. त्या साईडने आले ते छकाखाली. पण मागे बघितलं तो गाडीपासून 10-15 फुटावरती तो जोकर पडलेला होता. आणि तो एवढं मोठं रक्ताच्या थरोडा. हो बापरे. अरे दोन्ही थरथर कापत पाहत होते. अरे काय झालं? अरे बाहुलीतून एवढं रक्त. तू हा ना एवढ्या बाहुलीतून एवढं रक्त. संपूर्ण केवढा मोठी जागा रक्ताने भरलेली ना. आपली गाडीवर मग किती रक्ताचे डाग. हो बापरे. दोघं थरथर कापायला आले. आजूबाजूला पाहिलं आपल्याला कोणी पाहिलं तर नाही. पण रस्त्यावरतून सुमसाम रस्ता. एकदम भयान वाटत होत्या रस्त्यावरती. असं कसा हा रस्ता आहे? त्यांनी पाहिलं गाडीच्या खाली. पाहिलं कोणी लहान मुलगा तर नाही ना खरंच. ते जोकर त्याच्या हातात असेल. आणि लहान मुलगा आपल्याकडून गाडी खाली मारला गेला. खाली वाकून बघितलं गाडीला चारही बाजूंनी त्यांनी फेऱ्या मारल्या. 2, 3, 4 काहीच नाही. गाडीच्या खाली तर कोणी लहान मुलगा नव्हता. आणि जोकर तिथं पडलेला आहे. पूर्ण त्याचा चेहरा झालेला आहे. रक्ताच्या थारोळ्यात. आणि पण चेहरा यांच्याकडे बघून हसतोय. बापरे. थरथर कापून उभे होते ते. आणि काय करावं? पाहिला पुन्हा इकडे तिकडे पाहिलं कोणी मदतीला येईल का? एकही गाडीने वाहनी. निर्मुष्ट रस्ता. रस्त्यावर असे काटेरी झाडं. थोडं रस्ता धरून थोडं झाडं. त्यांनी डोंगराळ भाग, माळरान काहीच नव्हतं. तिथं शेतीसुद्धा नव्हती. अशा एरियात तो ॲक्सिडेंट झाला होता. बापरे असं कसं झालं? 2 मिनटं समजले नाही की करायचं का आता आपण. ही बाहुली तुझ्या अंगातून इतकं रक्त. मग विजयने विलासच्या हात धरला. अरे चाल गाडीत बस, सुरू कर. घाबरले. गाडीत बसले. त्यांचे संपूर्ण कपडे रक्ताचे भरलेले होते. आणि गाडीवरती रक्त. जाऊ दे चाला आता नाही. गाडी हळू कशानं चालू दे. बसले ते गाडीत चालवायला लागले. गाडीची स्पीड तेवढाच 20 किलोमीटर प्रति घंटा. चला अशी का अशी ना गाडी चालू. आता 20 मिनटं झाले. सुमसाम शांत रस्ता. त्यांनी गाड्याची टेपही बंद करून दिला. घामेघूम गाडीच्या खिडक्या उघडून दिल्या. मागच्या बी उघडून दिल्या. पुढे बसल्या. मागच्या संपूर्ण की हवा येण्यासाठी. पुढचं तरी येत होती हवा. एकदम गरम हवा. त्याने गरम का असे आपण हवा लागते ना. बरं आहे तेवढं तरी बरं वाटतोय. धापा टाकत ते बसले होते. जोरजोराने श्वास चालू होते दोघांचे. अशी गाडी चालते बरेच पुढे आली. आणि एका ठिकाणी एकदम गाडी बंद पडली. अरे गाडी कसं काय बंद पडली? बापरे. विलास घाबरला. विजय गेलो आता आपण. खरंच माझं चुकलं रे. मी त्या जोकरच्या बाहुलीला लात मारायला नको होती. अरे हो नाही असं कसं झालं? आणि कोणी ठेवलं अशी नाही जोकर. रस्त्यावर जोकर. त्या गाडीवरती जोकर होतं. गाडीत तर कोणीच नव्हतं. बापरे. दोघं विचार करतो. इकडे तिकडे पाहिलं काहीच नाही. गाडी बंद. खाली उतरायचे नाही. विजय मला उतरू नको. अरे पण किती गरम होतोय. नाही उतरावं लागेल. दोघं उतरले.
दोघं उतरले गाडीच्या आजूबाजूला पाहिलं, गाडीचं ड्रायव्हर साईडने गाडीच्या पुढच्या भागाला रक्त लागलेलं होतं. बापरे! रस्त्यावर पोलीस आपल्याला पकडतील की कोणती ॲक्सिडेंट केला, तर जे असेल ते पोलिसांनी पकडलं तरी आपण तिथपर्यंत घेऊन येऊन त्यांना ते दाखवू झाला. तेवढं त्यांना गेली मागच्या ज्यांच्या गाडीच्या डिकीत खुडबुड असा आवाज यायला लागला. अरे डिकीत कोण घुसलं? उंदीर तर नाही, घुस तर नाही, केवढा मोठ्याने आवाज येतोय, टनाटन उड्या मारायचं काहीतरी. बापरे! पटकन मागे गेले. विलास आणि विजय यांनी गाडीची डिकी उघडली आणि एकदम दचकले. बापरे! काय आहे? पटकन 4 पावलं मागे सरकले. थरथर कापत उभे होते, पाहत होते काय होतं त्या डिकीत. बापरे! त्या डिकीमध्ये तो जोकर मस्तपैकी उभा होता, हसत होता यांच्याकडे पाहून. ओ बापरे! काय करायचं याला? आलं कसा? अरे इतकं तर आपल्या गाडीखाली मेला होता, पुन्हा कसं काय? बापरे! दोन्ही एकदम घाबरले. कसं शक्य आहे? विलास म्हणाला, अरे पण हा डिक्कीमध्ये गेला कसा? डिक्की तर बंद होती. अरे हो बरोबर आहे, काय करायचं? दोघं थरथर कापा लागले. पुन्हा इतकं कडक ऊन होतं, उन्हात उभे होते आणि त्या उन्हात उभे असल्यामुळे अंगाला दरदरून घाम सुटला. तर वरून उन्हाचे चटके बसत होते. समोर मस्त आसरा जोकरची बाहुली. काय करायचं? विजय म्हणाला, अरे पळ, पण पळून कुठं जाणार? अरे थांब. विलास म्हणाला, अरे थांब, याला पहिल्यांदा मी याला उचलतो आणि बाहेर फेकतो डिकीच्या बाहेर. आणि असं म्हटलं आणि विलासने एक हात त्या डिकीच्या मध्ये ठेवला आणि एक हात लांब करून त्या बाहुल्याला पकडायला गेला. पण काय आश्चर्य, त्या बाहुल्याने विलासचा हात एकदम घट्ट पकडला. विजय नुसता डोळे उस्पारून पाहत होता. ओ बापरे! काय झालं? आणि त्या क्षणी त्यांना मध्ये ओढण्याचा प्रयत्न केला आणि एकदम जोरात मध्ये ओढला. तो धडदिशी मध्ये पडला. पडताच त्याने त्याचे दोन्ही हात पकडले आणि मध्ये जोरात खेचू लागला. विजयला वाटलं, बापरे विलासला वाचू. विजयने लगेच त्याला कमरेत पकडलं आणि मागे खेचायला लागला. तेवढ्यात डिकीची जागा इतका जोर आणि ते पडतोय असं दिसताच विजय एकदम मागे सरकला. त्याने सोडून दिलं. कमरेपेक्षा जास्त तो मध्ये घुसून गेला होता. अरे एवढ्या डिकीत आहे, एवढा मध्ये घुसला कसं काय? आणि दोन्ही पाय झाडत होता. बापरे! याने दोन्ही पाय पकडण्याचा प्रयत्न केला, पण इतके घट्ट पकडले, पण मधून त्याला इतका जोरात खेचलं जोकरने की पूर्णच्या पूर्ण विलास डिकीमध्ये घुसून गेला. आणि धप्पट कशी डिकी पॅक. झाकण उघडण्याचा याने खूप प्रयत्न केला. गाडी पूर्ण तापलेली होती, हाताला चटके बसत होते. खूप प्रयत्न केला पण काही झोपी नाही. मध्ये नंतर फक्त विलासच्या मोठमोठ्याने किंकाळ्या ऐकू येत होत्या आणि हळूहळू त्या लुप्त झाल्या, गायब. बापरे! विजयच्या अंगाला एकदम थरकाप सुटला. काय करा? आजूबाजूला पाहिलं, रस्ता एकदम सुमसाम. मग काय, क्षणाचाही विलंब न लावतात विजय पळत सुटला. बेफाम पळाला. पडता काय 2-4 मिनटं पळाला असेल तो. तेवढ्यामध्ये त्याला एकदम चक्कर यायला लागले. कारण वरती ऊन तापलेलं, एकदम भयान वातावरण आणि घामेघूम झालेला आणि एकदम चक्कर यायला लागलं. तेवढं त्याला आशेच्या किरणला समोरून एक गाडी येत होती. त्याने पटकन त्या गाडीला हात दिला. गाडी जोरात आली, त्या जोर थांबली आणि त्या क्षणी विजयला खाली कोसळला. गाडीत 2 लोक होते, पटकन उतरले. त्यांनी विजयला उचललं, गाडीमध्ये ठेवलं. काय झालं? त्याच्यात लगेच पाण्याची बाटली काढली, त्याच्या तोंडावर पाणी वगैरे मारलं. तो शुद्धीवर आला. काय झालं? त्याला विचारलं. अरे एवढं कडक उन्हामध्ये तू कुठं पडत होता? काय झालं तुला? त्याला 5 मिनटं काय बोलावं ते समजतच नव्हतं. कसं तरी धापा टाकेल. मग त्याने सर्व घडलेली हकीकत सांगितली. आता खरं का खोटं? पण तो नाही, चला पटकन चला, माझे मित्र त्या डिकीत अटकलेला आहे गाडीच्या, त्याला बाहेर काढा, वाचवा त्याला. मग यांनी ती गाडी सुरू केली. निघाली. 5 मिनटात ते तिथं पोचले. ज्याने लगेच आलं, ही बघा समोर आमची गाडी उभी. बस गाडीजवळ हे थांबले. त्यांची गाडी त्यांनी त्या गाडीजवळच उभी केली. पटकन उतरले. पाहतात संपूर्ण गाडीचे दरवाजे उघडले वगैरे, कुठंच काहीच नाही. तो नाही डिकीत आहे ना मध्ये, कसं लार पण डिकीत कसं काय असणार? मग यांनी डिकी उघडली तर एकदम आश्चर्यचकित. डिकी पूर्ण खाली, कोणीच नाही. मग ते दोघं लोक म्हणाले, अरे हो तू आम्हाला काय फसवतो? कुठं इथं काहीच नाही, गाडीत तर कोणीच नाही, तू असं काय सांगतोय? तो नाही ना, माझी मित्री चूक, गेला होता ना, जोकर होता, तर जोकरला काढायला गेला, जोकरची बाहुली. आणि बाहुली तर इथं काही दिसत नाही आणि तुझे मित्र पण नाही, तू काहीतरीच
काहीतरी बनाव करतोय, काहीतरी खोटं सांगतोय. त्यांचे विश्वास बसला. त्यानं जाऊ दे, चाल आता बस गाडीत, कुठं जायची तुला, आम्ही तुला सोडून देतो. मग ते गाडीत बसले आणि गाडीत निघेल तेवढ्यात विजय म्हणाला, नाही नाही तुम्ही गाडीत पुढे जाऊ नका, गाडी रिटर्न फिरवा, तुम्ही जिकडून आले तिथं वापस चला. म्हणे का बरं? अरे बाबा तो जोकर रस्त्यावरती जोकरच्या बावल्या पडलेल्या आहेत आणि ते संपूर्ण मी तुम्हाला सांगितलं ना काय घटना घडली, तसं आपल्याला बी होईल परत. ते विचार करू लागले. मग गाडी सुरू तर केली होती, मग काय करायचं, पुढे जायचं का मागे वळायचं? एक जण मला नाही हा सांगतो खरं का खोटं, पण कशाला भाव, किती कडक ऊन आहे आणि इतक्या कडक उन्हात आपण गेलो आणि खरंच आज सांगतो तसं घडलं तर. पण दुसरं म्हणाला नाही नाही मला तर नाही वाटत, मला तसं वाटतं याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि हा काहीतरी आपल्याला सांगतोय. एवढ्यात त्यांना एकदम जोरजोरात हसण्याचा आवाज आला. एकदम दचकले, बघतात विजय ओरडला, बघा बा ते गाडीच्या डपावरती ते बघा तो जोकर उभा आहे. हो बापरे, दोघांनी एकदम दचकून पाहिलं. आता तिघं ते जोकरकडे पाहत होते. जोकर गाडीच्या टपावर वरून मोठमोठे हसत होता आणि तिथल्या तिथं टनाटन उड्या मारत होता. हो बापरे, आता त्या दोघांचा विश्वास बसला की हा मनुष्य जो सांगतोय, विजय जो सांगतोय ही गोष्ट खरी आहे. बस ते घाबरले ना काय. विजय म्हणाला, अरे बापरे तो आपल्या गाडीत येईल, पळापळ गाडी फिरवा. आल्यावर रस्त्याने वापसच्या पुढे जाऊ नका, या रस्ता एकदम रहस्यमय भयानक ही तो काहीतरी होईल, माझे मित्र गायब झाला, आपण सर्व आता गायब होईल, पळा वळवा गाडी. पटकन त्याने गाडी वळवली आणि ज्या मार्गाने ते आले त्या मार्गाने परत रिटर्न फिरल्यानंतर गाडी जोरात पळवायला लागलेत. बघतात मागच्या काचेतून बघतात तो जोकर गाडीच्या मागे धावत होता. ओ बापरे, अरे ही बावली कसं का धावते? गाडी चालवणारा एकदम घाबरला. तो आणि ना मी तो आरशात पहिल्यांदाच पाहिलं की तो गाडी वळवताबरोबर तो टप्पावरून खाली कुदला रस्त्यावर आणि पळायला लागला. मग विजय म्हणाला, नाही गाडी जोरात पळव. अहो गाडी जोरात पळवा, नाही तर तो आपल्या गाडीपर्यंत पोचून जाईल. मग काय एकदम सुसाट वेगाने त्यांनी गाडी सोडली. इतक्या वेगात गाडी सोडली, इतकं कडक ऊन पडलेलं होतं, रस्ता सुमसाम, रस्त्यावरती एकही माणूस नाही, एकदम शांत निर्मनुष्य रस्ता, एकही वाहन नाही, मनुष्य नाही, कोणीच नाही. आणि पडता बघतात मागे हे बघतच होते, गाडी चालवणारा आरशातून पाहत होता त्याला. मग तो जोकर काही दिसला नाही. ह्या दोघांनी पाहिलं तर हळूहळू तो जोकर नाहीसा झाला, पण गाडी वेगाने पडत होती. मग विलास म्हणाला, हे बघा बहुतेक त्याच्या हद्दी संपलीशील, आता हळू चालव बाबा, नाही तर गाडीचा आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट होईल. खरंच मग त्यांनी स्पीड कमी केला आणि बस आल्या मार्गाने ते गाडी त्यांनी रिटर्न केली. ते तरी वाचलेत. विजयने त्यांना सावध केलं म्हणून. परत विजयचा मित्र त्याने गमावला होता. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.